रंग आणि कवी यांचं खूप जवळचं नातं असतं. मग ते निसर्गातले रंग असू देत, पानांचे, फुलांचे, निळ्या पाण्याचे, निळ्या आकाशाचे, कि मग ते मनाचे रंग असू देत किंवा एखाद्याच्या डोळ्यात दिसणारे रंग असू देत. हे रंग असतात ना, ते कवितेला रंगीत करतात. आणि कवीचं या रंगांकडे खूप बारीक लक्ष असतं. तो हे सारं टिपत असतो आणि त्या रंगांचा वापर करून एखादा चित्रकार जसं छान चित्र उभं करतो, तसंच कवी आपली कविता रंगवतो. बागवे सरांबद्दल मी काय बोलू. बागवे सरांच्या कविता या खरंच एखाद्याला कवितेची गोडी लावावी अशा कविता आहेत. आणि आमचं भाग्य की बागवे सरांचं मार्गदर्शन वेळोवेळी लाभतं. ते कवितेचं विद्यापीठ. मी स्वतःही कुठेही अडलो, काही शब्द कळले नाहीत, कवितेचं रसग्रहण करायचं असेल तर त्यांना आवर्जून फोन करतो आणि ते तितक्याच आपुलकीने मला सगळ्या कवितेबद्दल समजावून सांगतात. त्यांच्याबरोबर कवितेवर बोलणं किंवा त्यांना कविता ऐकवणं हा एक वेगळा आनंद असतो. तशा या बागवे सरांची पहिली कविता रंगांवरची मी तुम्हाला ऐकवतो. कवितेचं नाव आहे रंग तुझे. आकाशात जे आपल्याला सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री ढग दिसतात, त्या ढगांचे रंग दिसतात, त्यावरची फार सुंदर कविता आहे. रंग तुझे हे किती रे घना, रंग तुझे हे किती सांगना, तांबूस निर्मल कोमल माती, किरणे होऊन क्षितिजावरती, प्रभात समयी विलसत होती, तीच तुझी चेतना रे घना, रंग तुझे हे किती सांगना, रंग तुझे हे किती. सकाळचं किती सुंदर वर्णन आहे. आता दुपारचे रंग बघा. दुपार आली कठोर झाली, दुपार आली कठोर झाली, कर्तव्याची केशर लाली, पलित्या समती मिरवून भाली, उत्कट हो वेदना रेघना, रंग तुझे हे किती सांगना, रंग तुझे हे किती. संध्या मधुरा केवल वाणी. संध्याकाळ झाली आहे. संध्या मधुरा केवल वाणी, एक तारीवर अभंग गाणी, दुःख झेलता डोळा पाणी, आर्त तरी खेदना रेघना, रंग तुझे हे किती सांगना, रंग तुझे हे किती. आणि रात्रीचं वर्णन बघा रंगात पकडलंय. नक्षत्रांचे दिवे चेतवून, नक्षत्रांचे दिवे चेतवून, रात्र जागते चंदन होऊन, उमलत येते अंधारातून, प्रकाश संवेदना रेघना, रंग तुझे हे किती सांगना, रंग तुझे हे किती. किती सुंदर कविता आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र आपण रोज अनुभवत असतो, पण यांना रंगांमध्ये असं पकडणं, ढगातल्या आकाशातल्या या ढगांना, ढगातल्या रंगांना असं कवितेमध्ये पकडणं, हे बागवे सरांसारखे प्रतिभावंत कवीच जाणवत. सरांच्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे रंगनाद. बागवे सरांचं आणखीन एक वैशिष्ट्य मला इथे आवर्जून सांगावंसं वाटतंय की बागवे सर हे असे कवी आहेत की ते स्वतः BA ला असताना किंवा विद्यापीठामध्ये शिकत असताना त्यांची स्वतःची कविता त्यांना अभ्यासायला होती. आणि मित्रांनो, असे माझ्या माहितीत तरी मराठीत मंगेश पाडगावकर हे बागवे सरांच्या व्यतिरिक्त असे एकच कवी आहेत की ज्यांना हे भाग्य लाभलं की स्वतः शिकत असताना स्वतःची कविता अभ्यासक्रमामध्ये येणं. रंगनाथ या कवितेमध्ये एखाद्या प्रेयसीच्या डोळ्यामधले जे रंग आहेत ना, ते कसे उभे केले बघा. कवितेचं नाव आहे रंगनाद. रंग शहारा रंग निखारा, रंगांचा रंगीत पिसारा, रंग शहारा रंग निखारा, रंगांचा रंगीत पिसारा, रंगांनाही रंग विण्याचा, डोळ्यांमधला तुझा पुकारा, रंग शहारा रंग निखारा. ते रंग बिलोरी तिथे रंगली धरणी सारी, मध्येच उसळून येतो आहे
हृदयामधला धुंद किनारा, रंगा नाही रंगविण्याचा, डोळ्यांमधला तुझा पुकारा, डोळ्यांमधला तुझा पुकारा. काजळ विरले फुला फुलांचे. कल्पना बघा. काजळ विरले फुला फुलांचे, झरे उसळले मकरंदाचे, फळा फळातून पाझरणारा, अमृत घन केशरी लाजरा, रंगा नाही रंगविण्याचा, डोळ्यांमधला तुझा पुकारा, डोळ्यांमधला तुझा पुकारा. चांदणे झरते आहे, कुठे चांदणे झरते आहे, रात्र मधाची झुरते आहे, जांभुळलेल्या वाटेवरती प्रकाश देई निळा मोगरा, रंगा नाही रंगविण्याचा, डोळ्यांमधला तुझा पुकारा, डोळ्यांमधला तुझा पुकारा. किती सुंदर कविता आहे. जांभुळलेल्या वाटेवरती प्रकाश देई निळा मोगरा, रंगा नाही रंगविण्याचा, डोळ्यामधला तुझा पुकारा. असे डोळ्यांमधले ते रंग हे कवीला खुणावून जात आहेत आणि त्याचं कवितेमध्ये असं रूपांतर होतं. भागवे सरांच्या अनेक कविता अशाच, त्यांच्याकडून कविता ऐकणं ही एक पर्वणीच असते. दोहे म्हटल्यानंतर आपल्याला कबीराचं नाव लगेच डोळ्यासमोर येतं. कबीराचे अनेक दोहे आपण ऐकलेले आहेत, वाचलेले आहेत. तर कबीराने पण रंगांवरती दोहे लिहिलेले आहेत की मन के बहुतक रंग है, क्षण क्षण बदले तोय, एकही रंग में रहे ऐसा बिरला कोय. आपल्या मनाचे पण अनेक रंग असतात आणि त्यामध्ये प्रत्येक जण रंगत असतो. एकाच रंगामध्ये रंगला असे खूप विरळ लोक असतात. तसे हे दोहे हे मराठीमध्ये सुद्धा लिहिले गेलेत आणि अशोक बागवे सरांचे काही दोहे याला मराठीमध्ये दुहेरी असं म्हटलं जातं. तर यातल्या काही दुहेरी मी तुम्हाला ऐकवतो. पुन्हा बागवे सरांच्या 2 ओळीमध्ये किती सुंदर रीतीने एखाद्या चित्राचं, एखाद्या भावनेचं वर्णन केलेलं असतं बघा. दोहे हे सैल छंदामध्ये लिहिले जातात, ज्याला मराठीमध्ये दुहेरी म्हणतो. ते सैल छंदामध्ये लिहिले जातात. त्याच्यामध्ये यमकाचं बंधन फारसं नसतं, मात्रा कमी जास्त झाल्या तरी चालतात. त्यातली भावना ही खूप महत्वाची असते आणि ही 2 ओळीत मांडायची असते, जसा गझलेचा शेर असतो. जरा अंधार ढवळावा, जरासे प्राण उजवावे, जरा अंधार ढवळावा, जरासे प्राण उजवावे, निळेसे काजवे माझ्या, कपारी तूच रुजवावे, कपारी तूच रुजवावे. आता आठवणींवरचे हे दोहे किंवा दुहेरी ज्याला म्हणता येईल, किती सुंदर शब्दांमध्ये सरांनी मांडले बघा. आठवणी. असेच असते रान नभाचे, असेच असते रान नभाचे, चंद्रही झरतो केशर पिवळा. रंग आलेत बघा. असेच असते रान नभाचे, चंद्रही झरतो केशर पिवळा, तुझ्या स्मृतींना नांगरताना मला हवा हंगाम कोवळा. 2 ओळीमध्ये हा आठवणींचा हंगाम, कोवळा हंगाम आपल्या समोर सर उभे करतात. निळावतीची ज्योत पेटते, निळावतीची ज्योत पेटते, एकल संध्या समयी, तुझी आठवण तरंग व्यापून उजळत ठाई ठाई. पुढची कल्पना बघा. नदीमध्ये जे ऊन पडलेलं आहे, चमचमत पाणी आहे आणि त्यामध्ये जे तरंग उठत आहेत, तिथे तिची आठवण होते. बागवे सरांनी लिहिलंय, नदीत होळी डुले उन्हाची. काय प्रतिमा आहे बघा. नदीत होळी डुले उन्हाची, तुचमळ पाणी रेशीम पिवळे, तरंग कोमल आठवणींचे, मला बुडवती तुझ्यात सगळे, मला बुडवती तुझ्यात सगळे. असे हा रंगांचे दोहे किंवा रंगांच्या दुहेरी. निसर्गातले जे रंग आहेत, फुलांचा, पाकळ्यांचा, डोंगराचा, आकाशाचा, या सगळ्या रंगांवरती सुद्धा अशोक बागवे सरांनी खूप सुंदर असे दुहेरी रचलेले आहेत. त्यातल्या काही तुम्हाला मी ऐकवतो.
निसर्गावरच्या या दुहेरी 2 ओळी. तुटते आणिक पुन्हा उजळते गुड मुलायम फांदी रे. बरं का, तुटते आणिक पुन्हा उजळते गुड मुलायम फांदी रे. समुद्र नितळ निळाईतन त्यात चमकते चांदी रे. पाकळ्यातल्या घरट्यामध्ये जो फुलाचा वास असतो, गंध असतो, त्यावरची कल्पना पहा. पाकळ्यातल्या घरट्यामध्ये पिला परी जे गंध जन्मले. पाकळ्यातल्या घरट्यामध्ये पिला परी जे गंध जन्मले. निरागसाच्या त्या फांदीवर शुभ्र विसांचे ऊन उतरले. गवत आपण नेहमी पाहतो वाऱ्यावरती डोलताना. या साध्या गवतावरती ते गवत पाहून, त्याच्यावरचे दवबिंदू पाहून किती सुंदर कल्पना सुचलेली आहे. सरांनी लिहिलंय, भुरे भुरे जावळ गवताचे. भुरे भुरे जावळ गवताचे अमल दवांचे थेंबवरी. बाळ कृष्ण लढी वाळ हालवी मोर पीसते मुकुटशिरी. आणि असं हे गवत वाऱ्यावर हलणार दवबिंदू असलेलं, त्याच्यावर एखादं फुलपाखरू येऊन बसतं आणि सर लिहितात, फुलपाखरू चित्र काढते. फुलपाखरू चित्र काढते गवताच्या हिरव्या पानावर. हिरवे कोमल गवत होऊनी मीही थरथरतो वाऱ्यावर. मीही थरथरतो वाऱ्यावर. आपल्याला अनुभूती मिळते ती सरांनी पाहिलेल्या दृश्याची. पुढची दुहेरी पहा. तो स्पर्श उन्हाचा होता. तो स्पर्श उन्हाचा होता. ती रुजून आली छाया. ज्योत मातीची हिरवी तेवत अनाग्रता उजळाया. निळसर कोमल रांग ढगांची नभातुनी दुडू दुडू धावते. निळसर कोमल रांग ढगांची नभातुनी दुडू दुडू धावते. निळावतीचे दूध जसे की बाल सुलभ ओठात सांडते. कमळाच्या पाकळीत दडतो भ्रमर उन्मनी अभिलाषी. नव्या नितळशा रंग खुणांची फुलात असते आसक्ती. आणि मी पंख लावतो तेव्हा आकाश भुईवर आले. मी पंख लावतो तेव्हा आकाश भुईवर आले. मातीच्या आत खळाळत पाण्यात नील झालेले. अशा निसर्गातल्या रंगांबरोबर बागवे सरांनी ईश्वराकडे जाणारा मार्ग सुद्धा आपल्याला दाखवलेला आहे. आणि त्या निसर्गातल्या रंगांमध्ये परमेश्वर कसा दिसतोय पहा. ईश्वरावरच्या या दुहेरी आहेत. गूढ जांभळा उजेड अल्लख निरांजनीचा केवळ तारा. 2 ओळी आहेत फक्त. गूढ जांभळा उजेड अल्लख निरांजनीचा केवळ तारा. तूच तेवशी आणि उजळशी माझा कोमल मन गाभारा. माझा कोमल मन गाभारा. आणि सकाळचं वर्णन आहे. पूर्वेला ती उटी केशरी वारा चंदन उगळीत असे. पूर्वेला ती उटी केशरी वारा चंदन उगळीत असे. अशी प्रार्थना दयाघनाची समयी मधुनी धवल ठसे. समयी मधुनी धवल ठसे. वाटेवरती ऊन सावळे. दुहेरी पहा. वाटेवरती ऊन सावळे घनवृक्षांची हिरवी छाया. तुझ्या अनावर मनपर्वाची जशी झरावी शीतल माया. जशी झरावी शीतल माया. दुहेरी आपण ज्याला दोहे म्हणतो तसे हे दोहे रंगांवरचे बागवे सरांचे आवडले असतील. नक्कीच त्यावरच्या कमेंट्स तुम्ही जरूर लिहा. मी तुम्हाला रिस्पॉन्स करीन लवकरच. ही माझी डाग ही गझल तुम्हाला ऐकवतो. याच्यामध्ये मी लाल रंग वापरलेला आहे. तर लाल हा असा रंग आहे की तो लाल रंग हा जेव्हा गुलाबाचा असतो तेव्हा त्याच्यामध्ये रोमॅन्टिक रस असतो, त्याच्यामध्ये प्रेम असतं. पण हाच लाल रंग रक्ताचाही असू शकतो आणि ते वेदनेचं प्रतीक आहे, दुःखाचं प्रतीक आहे.
हा रंग लालच आहे, पण तो वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातून आपण पाहतोय या गझलेमध्ये. माझी गझल सादर करतोय डाग. मतला असा आहे, अजून पावसातही, अजून पावसातही सुनीच रात जागते, मलूल चातकास ह्या तुझी तहान लागते, तुझी तहान लागते. दिलेस स्मित लाजरे, दिलेस स्मित लाजरे, गुलाब लाल त्यासवे, अजून खोल अंतरी जपून मी परागते, मलूल चातकास ह्या तुझी तहान लागते. अजूनही तुझाच स्पर्श रोम रोम जाणतो, अजूनही तुझाच स्पर्श रोम रोम जाणतो, जसे बसे सखे आता तुझ्या स्मृतीत भागते. आणि खुणावतो खळ्यातला तसाच पारिजात तो, खुणावतो खळ्यातला तसाच पारिजात तो, तशीच शांत वाटती इथेच गंध मागते. आणि सतावती कधीतरी पुन्हा जुन्या जुन्या चुका, सतावती कधीतरी पुन्हा जुन्या जुन्या चुका, उफाळती मनातले जुनेच लोभ रागते, मलूल चातकास ह्या तुझी तहान लागते. मलाच दोष लावती, मलाच दोष लावती सजे सखंत, ओचही उभारती फणा पुन्हा, मना बसून नागते, मलूल चातकास ह्या तुझी तहान लागते. आणि तुटून काळ जासया बराच काळ लोटला, खूप वर्ष झाली, तुटून काळ जासया बराच काळ लोटला, अजून रोज सांधतो छिन्न छिन्न भागते, मलूल चातकासया तुझी तहान लागते. तरुणही पुरा प्रयास आसवास रोखण्या, कशी गळून ओलती पुन्हा तशीच वागते, कसे बसे सखे आता तुझ्या स्मृतीत भागते. आणि शेवटचा शेर आहे, तळास तीच गे पडून. तर इथे लाल रंग वेगळ्या पद्धतीने वापरलाय. तळास तीच गे पडून खोल खोल वेदना, कसे पुसू मनावरील रक्त लाल डागते, कसे बसे सखे आता तुझ्या स्मृतीत भागते, तुझ्या स्मृतीत भागते. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही सगळेजण ऐकायला आलात गझल आणि अशोक बागवे सरांच्या कविता. बागवे सर स्वतः इथे माझी कविता ऐकायला उपस्थित आहेत, त्यामुळे मला खूप खूप आनंद झालेला आहे. अरुण म्हात्रे सर किंवा महेश केळुसकर सर, अशोक बागवे सर, ही सगळी कवितेची विद्यापीठं आमच्या आजूबाजूला आहेत. हे आमचं भाग्य. आणि आमच्यासाठी ते दीपस्तंभासारखे कवितेतले दीपस्तंभ आहेत. ते आभार मानून, तुम्हा सर्वांचे आभार मानून आमच्या या मैत्र ग्रुपचं एक दिवस कवितेमधलं माझं हे पुष्प आज इथे संपवतो. तुमच्या कमेंटची वाट. रंग आणि कवी यांचं खूप जवळचं नातं असतं.